सर्वच राजकीय पक्षांनी धनगर समाजाची घोर फसवणूक केली असून अन्यायाचाही कहर केला आहे असं मनोगत शेखर बंगाळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केलं। आजवर सर्वच राजकीय पक्षांनी धनगर समाजावर अन्याय केला आहे, दुर्लक्ष केलं आहे, फसवणूक केली आहे असं मनोगत शेखर बंगाळे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलं। लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं सर्वांनाच धडा शिकवावा असं आवाहनही त्यांनी यावेळी केलंय। लाखोनं या ठिकाणी मतदान समाजानं भारतीय जनता पार्टी व त्यांचे सर्व उमेदवार यांच्या मागे लावले, सत्ता आली, परंतु अनेक कॅबिनेट बैठका झाल्या गेल्या 10 वर्षात, कधी आरक्षणाचा मुद्दा आला नाही। येणाऱ्या निवडणुकीमध्ये धनगर समाजाने फसवणूक केलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सोलापूरसह महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांना पराभूत करावं, तसंच धनगर समाजाची मताची आणि जी काही पवित्र भंडाऱ्याची ताकद आहे ती एकजुटीची ताकद दाखवावी आणि माझ्यावर जो काही हल्ला झाला, माझ्यावर जी काही मारहाण झाली त्या लाथाबुक्क्यांचा मतातून त्यांना लाथाबुक्क्यांना मतातून आपण कायद्याने एक कायदा मोडून या ठिकाणी पालकमंत्र्यांसमोर लाथाबुक्क्या मारल्या, तर त्यांना आपण कायद्यानं आणि जी काही बाबासाहेबांनी पवित्र असा मतदानाचा हक्क दिलेला आहे त्या मतातून या सत्तेची उलटापालट संबंध महाराष्ट्राबद्दल धनगर समाजाने करावी असं आवाहन आम्ही आपल्या पत्रकार परिषदेद्वारे करतो। या पत्रकार परिषदेस अजित सोनटकले, करण गडदे, संदीप कांबळे, मारुती लवटे आदींची उपस्थिती होती।